छायाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण तांदळाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आता तांदळाची भाजी फार गुणकारी आहे. म्हणजे तांदळाची भाजी औषधी म्हणून पण मानली जाते. आता बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, परंतु आम्ही याला तांदळाचीच भाजी म्हणतो. आता तांदळाची भाजी करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. याला कोणता मसाला किंवा काहीही लागत नाही किंवा जिरे मोहरी याची फोडणी आम्ही घालत नाही. आम्ही एकदम साध्या पद्धतीनं फक्त लसूण आणि मिरची याचा वापर करून ही तांदळाची भाजी बनवतो. बघा आता इथं मी छान अशी तांदळाची भाजी निवडून स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे जे लसूण आणि मिरची मी इथं घेतलेला आहे. आता लसूण आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा किंवा तुम्ही चिरून टाकला तरी चालेल आणि मिरचीचे तुकडे करून टाकायचे आहेत. आता भाजी निवडताना भाजीचा फक्त पाला घ्यायचा नाही, तर भाजीचे त्यासोबत देठही घ्यायचे आहेत. जर तुम्ही देठ घेतले तरच त्या भाजीची चव अजून चांगली लागणार आहे. फक्त पाल्यामध्ये चव नसते, तर त्याच्या कोवळ्या कोवळ्या देठांमध्ये सुद्धा चव लागते भाजीची. तर इथं छान अशी भाजी निवडून घेतलेली आहे. त्याचं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे. आणि ही भाजी आता उन्हाळ्यामध्ये फारसा ही भाजी मिळत नाही, परंतु आमच्या शेतामध्ये अजून तरी आहे. तर ठीक आहे, आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकल्यानंतर तेल गरम होऊ द्यायचं आहे. एक मिनिटभर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जो ठेचून घेतलेला लसूण आहे, आता हा लसूणसुद्धा आमचा घरचा आहे, देशी लसूण आहे. तर हा देशी लसूणाची फोडणी खमंग बसते. तर लसूण ठेचून घेतल्यानंतर तो त्या गरम तेलामध्ये परतून घ्यायचा. छान असा लसणाला थोडा कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकायची आहे. या भाजीला लसणाची जेवढी खमंग फोडणी बसेल तेवढी ही भाजी चविष्ट लागते. आणि या भाजीला दुसरं आपण जिरे मोहरीची फोडणी देण्याची गरज नाही, कारण की मूळतः या भाजीची स्वतःची चव असते. त्यामुळे यामध्ये फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी घातली तरी पुरेसे आहे. भाजी खूप छान लागते. तर बघा आता इथं कढईमध्ये लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे. आता थोडासा लसूण आणि मिरचीला रंग आल्यानंतर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये भाजी घालणार आहे. आपण जी धुवून स्वच्छ घेतलेली भाजी आहे ती त्यामध्ये घालणार आहे. आता ही भाजी शिजायला खूप वेळ लागत नाही. या भाजीमध्ये अंगताच पाणी असतं, त्यामुळं याला वरून पाणी घालण्याची किंवा पाण्याचा शिंतोडा देण्याची गरज नसते. भाजी कोवळी असेल तर ती भाजी लगेच शिजते आणि भाजी ज्यावेळी आपण कढईमध्ये घालतो तर लगेच त्यात मीठ घालायचं नाही, कारण मिठाचं पाणी लगेच सुटतं आणि भाजी आपली पांचट होते. तर भाजीला थोडंसं आपण शिजू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ चवीप्रमाणे आपण घालायचं आहे. बघा आता इथं आपली भाजी थोडी म्हणजे अर्ध्यापर्यंत शिजत आलेली आहे. खूप छान लागते ही भाजी. आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर वगैरे किंवा चपातीबरोबर पण ही भाजी आपण खाऊ शकतो. आता गावाकडे खूप म्हणजे गावाकडे शेतामध्ये ही भाजी खूप प्रमाणात येते. चवीला छान असते आणि औषधी असल्यामुळे लोक खातात ही भाजी. आणि उन्हाळ्यामध्ये अशा भाज्या फार कमी मिळतात, त्यामुळं आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या खायला आवडतात माणसांना, पण कमी मिळतात. तर आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे, कारण ज्यावेळी आपण कढईमध्ये भाजी घालतो त्यावेळी ती भाजी खूप दिसते, परंतु ती शिजत आली की ती कमी होते. त्या अंदाजाने आपण मीठ इथं घालायचं आहे. बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे, तुम्हाला दिसत आहे. ज्यावेळी आपण कढईमध्ये भाजी टाकलेली त्यावेळी आपल्याला खूप दिसत होती, परंतु आता शिजल्यानंतर ती कमी झालेली आहे. ही भाजी अत्यंत कोवळी आहे, त्यामुळे चवीला खूप छान लागणार आहे आणि त्याला लसणाची खमंग फोडणी बसलेली आहे. त्यामुळे ज्वारीच्या भाकरीबरोबर अतिशय छान भाजी लागणार आहे ही. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कोणी शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतं, परंतु आम्ही यामध्ये फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी देऊन चवीपुरतं मीठ घालून ही भाजी बनवतो. मग अशा रीतीने आपली खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे.
आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर ही खाऊ शकतो. धन्यवाद ताईंनो.